श्रीवर्धमानमभिवन्द्य समन्तभद्र भूतबोधमहिमानमनिन्द्य वाचम् शास्त्रावताररचित स्तुतिगोचराप्त मीमांसितं कृतिरलं क्रियते मयास्य। हम्म. स्वामी समंत भद्राचार्य विरचित देवागम स्तोत्राचं अपर नाव आप्तमीमांसा. त्याच्यावरच श्री विद्यानंद आचार्य विरचित अष्टसहस्री नावाची पुस्तिका आहे. त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. तर त्या अगोदर आपण बघतो आहोत की विद्यानंद आचार्यांची आपल्या जैन धर्माला देणगी काय आहे. तर सह अनेकांत आणि क्रम अनेकांत रूप वस्तू असते असं सांगून त्यांनी त्या गुणार्थिक न्यायाच संबंधीची शंका होती किंवा गुणद्रव्यम किंवा पर्याय द्रव्यम एवढं सूत्र पाहिजे होतं. या संशयाचं निराकरण करण्यासाठी विद्यानंद आचार्यांनी सह अनेकांत आणि क्रम अनेकांत सांगितलं. मग तो सह अनेकांत क्रम अनेकांत तर अनेकांत हा शब्द आल्यामुळं ऍक्च्युली हे सगळं प्रकरण इथं या देवागम स्तोत्रामध्ये क्रमाने आलेलंच आहे. पण आधी त्याची एक आपली भूमिका तयार करायची. म्हणून ही चर्चा थोडी करून घ्यायची की जो अनेकांत आहे त्या अनेकांताचं एक आपण आगम भाषेने लक्षण बघितलेलं होतं आणि दुसरी अध्यात्म भाषा त्याद्वारे अनेकांताचं स्वरूप आपण पाहत होतो. जे वर्णिजींनी षटखंडागम पुस्तक 15च्या आधाराने जे अनेकांताचं लक्षण केलं त्याच्या आधाराने जो अनेकांताचा आपल्या जीवनात उपयोग काय आहे हे सांगण्याच्या हेतूने हे प्रकरण बघतो आपण. तर अनेकांताचं लक्षण धवलाच्या 15व्या पुस्तकात केलं जात्यांतर भाव. जात्यांतर भावालाच अनेकांत म्हणतात. मग हे जात्यांतर भाव आलं जे लक्षण आहे अनेकांताचं त्याचा भाव काय घ्यायचा म्हणून हे सांगताना बघितलं की अनेकांताची सामान्य रूपाने चर्चा आगम भाषेनेच होते, अध्यात्म भाषेने होत नाही. आणि म्हणून मग त्या अनेकांताचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनाची सिद्धी होत नाही. कारण अनेकांतानेच खरं तर प्रयोजनाची सिद्धी होते. जसं महाराजांनी न्यायदीपिकाचं अध्यात्म न्यायदीपिका रूप जे वर्णन केलं त्याच्या माध्यमातून न्यायग्रंथांचा आपल्या जीवनामध्ये मोक्ष मार्गासाठी कसा उपयोग आहे आणि हे काय महाराजांनी मनाने न केलेलं नाही. ते प्रयोजन तिथं अभिनव धर्मभूषण यतींनी जेव्हा न्यायदीपिकेचा विषय प्रमाण न्याय हा जो आहे तर त्या प्रमाण न्यायाचं विवेचन कशासाठी करायचं ही जी भूमिका सुरुवातीलाच मांडली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्याला त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करायची आहे त्याला सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती होणं गरजेचं आहे. आणि ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती करायची त्याला जीवाधिक 7 तत्व जाणणं जरुरी आहे. आणि मग या जीवादी 7 तत्वाला जाणण्याचा उपाय प्रमाणनयच आहे. प्रमाणनयाला सोडून अन्य उपाय त्या जीवाधिक तत्वाला जाणण्याचा दुसरा नाही. तेव्हा प्रमाणनयाच्या द्वारे जीवाधिक तत्वाला जाणून त्या ठिकाणी त्याचं
श्रद्धान करतो, तर त्याच्या पर्यायामध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची उत्पत्ती होत असताना पर्यायामध्ये त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे मुळामध्ये प्रमाण नाही हाच एक उपाय आहे मोक्षाच्या प्राप्तीचा. मग हे धर्मभूषण यती आचार्यांनी तिथं स्पष्ट केलेलंच आहे. पण त्याबरोबर मग प्रत्येक न्याय यामध्ये आलेला जो विषय आहे, मग तो प्रमाण असो, त्या प्रमाणाचे भेद असो, किंवा प्रमाणाचा विषय असो, किंवा प्रमाणाचं फळ असो, या सगळ्याच आपल्याला आपल्या जीवनासाठी कसा लाभ होतो हे महाराजांनी मग विशेष रूपाने त्यांच्या न्यायदीपिकेचा जो भावानुवाद केला त्यामध्ये दिलेला आहे. तसंच इथं अनेकांताचं पण जे स्वरूप सामान्य रूपाने आपण समजून घेतो आणि मग त्याचा अध्यात्म न समजल्यामुळे आपण त्या अनेकांताला एका बाजूला ठेवून टाकतो आणि मग ज्याला ज्याचा इंटरेस्ट आहे त्यानुसार कोणी कर्णयोगाच्या कर्म आदीची चर्चा करत आहे, कोणी सहा द्रव्य सात तत्वाची चर्चा द्रव्ययोगाची करतं, कोणी त्याच्यातल्या अध्यात्माची चर्चा करतं, कोणाला चरणानुयोग त्या ठिकाणी आवडतो, तर कोणाला सामान्य रूपाला प्रथमाने सामान्य लोकांना प्रथमानुयोग बरा वाटतो गोष्ट. मग ह्या सगळ्याचा सगळा जर आधार जसं बघितला पण मोक्षासाठी आधार कोण आहे तर प्रमाण्य आहे. तसं इथं बघायला गेलं तर चार आणि योगामध्ये ज्या वस्तूचं वर्णन केलेलं आहे त्या संपूर्ण वस्तूचा आधार कोण आहे? अनेकांत. जर अनेकांत नाही तर मग हे चार आणि योगामध्ये, कारण चार आणि योगामध्ये चर्चा केली ती वस्तूची केलेली आहे. चार आणि योगामध्ये असं काही कल्पनेने काही रचना केलेली नाही, जसं अन्यमतवादींनी आपल्याला ज्या कल्पना वाटल्या वस्तू संबंधीच्या त्या रचल्या. मग त्याच्यामध्ये मग ते बघतो आपण व्यवहारामध्ये सुद्धा ते पटत नाही अशा अनेक गोष्टी रचून टाकलेल्या. मग तसं इथं चार अनुयोग ह्या वस्तूला घेऊन आहे आणि जर वस्तूची सिद्धी प्रॉपर नसेल तर मग त्या चार अनुयोगाचा आधारच काही नसेल तर ते चार अनुयोग जे ज्याच्या आधाराने राहतात त्या आधी रूप चार अनुयोगाचा पण अभाव होण्याची आपत्ती. म्हणून इथं चर्चा वस्तूला घेऊन आहे आणि ती वस्तू कशी आहे, त्या वस्तूचा वस्तूपणा कसा सिद्ध होणार, तर वस्तूचा वस्तूपणा अनेकांताने सिद्ध होतो आणि म्हणून आपल्याला अनेकांत हा आगम भाषेने वस्तूची सिद्धी करण्यासाठी आणि अध्यात्म भाषेने आपल्याला आपल्या जीवाचं कल्याण करण्यासाठी तो समजून घेणं अनिवार्य आहे. म्हणून जात्यांतर भावाला जेव्हा अनेकांत म्हटलं तर त्याचा भाव वर्णिजीने खोलताना काय केला की जी अनेकांताची चर्चा केली की पदार्थ नित्य असतो, अनित्य असतो, एक असतो, अनेक असतो, अशा प्रकारे नाना धर्मरूप पदार्थाची सत्ता म्हणजे अनेकांत आहे. परंतु केवळ तशा पद्धतीने जाणणं आणि चर्चा करणं हे काही निर्विकल्पतेचं कारण होऊ शकणार नाही. अनेकांताची सुद्धा चर्चा आम्हाला निर्विकल्पतेकडे नेणारी असेल तर ती प्रयोजनभूत आहे. जर अनेकांत मला निर्विकल्पतेकडे नेत नसेल तर मला त्याच्याशीही प्रयोजन नाही. कारण माझं प्रयोजन आहे काय की मला शांती पाहिजे, मला चिंता नको, विकल्प नको, संसाराचा अभाव करायचा. म्हणून मी हे सगळं वाचायला बसलोय, समजून घ्यायला बसलेलो. आणि मग हे समजून घेत असताना जर मला निर्विकल्पतेशी त्याचा संबंध जोडला जात नसेल तर मला ते सुद्धा अप्रयोजनभूत होणार आहे. कारण मी आज सगळा संसारातले विषय भोग सोडून या विषयाला समजून घ्यायला बसलोय तर त्याचा अर्थ काय, किंवा संसाराचे विषय आता मला अप्रयोजनभूत भाषित झालेले आहे आणि इथं सुद्धा जर माझ्या प्रयोजनाला सिद्ध करणाऱ्या विषयाची चर्चा नसेल तर मग मला याच्याशी प्रयोजन राहणार नाही. परंतु तसं नाही, इथलं सगळी चर्चा प्रयोजनाला धरूनच असते आणि आपण त्याच्यासाठी बघितलं शास्त्र आणि सूत्र तात्पर्य वीतरागताच
आहे. म्हणून इथं अनेकांताचं तुझा स्पष्टीकरण करताना काय म्हटले मग, की एकह अपि अंत न विद्यते सह अनेकांत, की ज्याच्यामध्ये एकही धर्म त्या ठिकाणी नसतो त्याला अनेकांत म्हणतात. मग याचा पण एकांत करायचा नाही. एकांत करायचा नाही म्हणजे एक सुद्धा धर्म ज्याच्यामध्ये नाही त्याचा शब्दार्थ घ्यायचा नाही, म्हणजे छल करायचा नाही. म्हणजे जसं तिथं नऊ कंबलचा अर्थ आपण बघितला होता. नऊ कंबलचे दोन अर्थ होते, किंवा सैंधव मानयाचे पण दोन अर्थ होते. नऊ कंबलचा अर्थ नऊ कांबळ पण होता आणि नवीन कांबळ पण होतं. आणि सैंधव मानयाचे दोन अर्थ, एक घोड्याला आणा आणि एक लोण, सेंदी लोण आणा. म्हणून प्रकरणानुसार त्याचा तो अर्थ समजला पाहिजे. इथं एक सुद्धा धर्म ज्याच्यामध्ये नाही त्याला अनेकांत असं म्हणत असताना अभिप्राय कोणता आहे, की वस्तू धर्म रहित आहे, हा अभिप्राय बिलकुल नाही. तर तिथं जे वस्तूमध्ये धर्म आहे त्या आपापल्या, आपण जेव्हा स्याद्वादाने त्याला समजावून घेतो तर ते सगळे विकल्प आहे. आणि तशी वस्तू आहे, परंतु आपण त्या विकल्पाच्या द्वारे वस्तूला जाणत राहिले तर निर्विकल्पता येणार नाही. आणि मला निर्विकल्पता प्रयोजनभूत आहे, तेव्हा ते भेदरूप विकल्पाला जिथं गौण केलं जातं तर त्याचं नाव आहे एकही धर्म जेथे नाही त्याचं नाव अनेकांत. म्हणजे विचारामध्ये आता तिथं, आता मी जीव आहे किंवा हे ज्ञान आहे, हे मी आहे, हा ज्ञाता आहे, हे ज्ञानाचं फळ आहे, अशा प्रकारे तिथं विकल्प न करता जी ती ज्ञेय, ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञानाच्या फळाची अनुभूती हा भेद आहे, तर त्याचं नाव आहे निर्विकल्पता. आणि त्या निर्विकल्पतेचंच प्रयोजन सिद्ध करते अनेकांत. अनेकांत म्हणजे जात्यांतर जो सांगितला अनेकांताचा स्वभाव किंवा लक्षण, तर तो स्वभाव त्या निर्विकल्पतेला सिद्ध करणारा आहे. मग आता आपण काल चर्चा आली होती इथं, कि यहाँ पर अनेकांत की, अनेकांत को अर्थ क्रिया के आधार पर नैगम नैसे सिद्ध कर रहे हैं. अनेकांताला आता कशाच्या आधाराने, तर अर्थक्रियेच्या आधाराने इथं नैगमनयाच्या द्वारे तो सिद्ध केला जातो आहे. मग माझा काल प्रश्न होता की नैगमनयाने इथं जे सांगायचंय तर नैगमनय कशाला म्हणायचं. मग एक दोन त्या ठिकाणी उत्तर काल सांगितली होती. तर इथं या प्रकरणामध्ये तसं तर बघायला गेलं तर जो ध्यानाचा विषय आहे तो हे जे सात आगम भाषेने सांगितलेले सात नय आहे. आगम भाषेने सांगितलेले सात नय कोणते, नैगम नय, संग्रह नय, व्यवहार नय, ऋजुसूत्र नय, शब्द नय, समभिरूढ नय आणि एवम असे हे सात नय आहे. या सात नयापैकी आपण जर विषयाच्या अपेक्षेने विचार केला तर या सात नयापैकी कोणत्या नयाचा विषय अनुभूतीचा आहे किंवा ध्यानाचा आहे. आता तुम्हाला प्रश्न आहे ऐकणाऱ्यांना, हा नैगमादी सात नयाचा सामान्य अभ्यास आहे असं मी समजतो. तर त्यामध्ये नैगमादी सात नयापैकी कोणत्या नयाचा विषय तिथं ध्यानाचा विषय असतो. आता आपण अध्यात्म भाषा निश्चय नाही हे तर नेहमी ऐकलेलं आहे. परंतु आता इथं जे नैगमादी सात नय आगम भाषेने सांगितलेले आहे, त्या आगम भाषेने सांगितलेल्या सात नयापैकी कोणत्या नयाचा विषय शुद्धात्मा आहे. सांगा. राजश्री काकी ऋजुसूत्र नाही म्हटले तुम्ही, तुला काय एवम भूत. हम्म. ऋजुसूत्र नाही. अजून कोणाला सांगायचे. नैगम नाही. अजून कोण. आणि तुम्ही जे सांगणार त्याला हेतू द्यावा लागेल की ह्या नयाचा हा विषय का आहे, म्हणून जे ध्यानाचा विषय नैगम नयाचा का, ध्यानाचा विषय ऋजुसूत्र नयाचा का, याचं उत्तर पण आपल्याला पाहिजे ना. नुसतं हा या नयाचा विषय म्हणून चालणार नाही. धर्मधर्मी दोघांना विषय करतो नैगम नाही म्हणून.
म्हणून नैगम नाही म्हणायचं. ठीक आहे. ऋजूसूत्र नाही कसं बघा की तुम्ही. ऋजूसूत्र नाही वर्तमानामधलं पर्यायाचं कथन करतो. त्या पर्यायामध्ये जो क्रिया आलेला आहे माझा ना, प्रश्न तुम्हाला कळलाय ना? ऋजूसूत्र नाही काय विषय आहे ना? ध्यानाचा विषय, ऋजूसूत्र नाही विचारलं मी. हम्म. ध्यानाचा विषय कोणता आहे हे विचारलं. तर तुम्ही सांगितलं ऋजूसूत्र नाही. ऋजूसूत्र अजून नाही. कोणाला सांगायचंय का? कारण का तोच एक समज आपल्या ज्ञानाचा विषय बनतो ना. बर, असू द्या. तुमच्या अपेक्षेने बरोबर आहे तुमचं. अजून कोणाला काय सांगायचंय कोणता नाही का? कोणच नाही दोघंच आहेत काय आज ऐकायला? काय प्रश्न विचारलाय? या 7 नयापैकी कोणत्या नयाचा बनतो? आगम भाषेने जे 7 नय सांगितले तत्वार सूत्रामध्ये नैगम संग्रह व्यवहार सूत्र, तर या 7 नयापैकी कोणत्या नयाचा विषय जो आहे तो ध्यानाचा होतो? इजुगाती. निश्चय द्रव्य निक्षेपाचा होतो एवढं माहित आहे. मग आता ह्यात काय घ्यायचं? नैगम नाही. तर मनात का सांगताय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तसं उत्तर दिल्यावर तुम्हाला मार्क किती मिळतील? शून्य. म्हणजे 7 नयापैकी कोणता? आणि तुम्ही नाही म्हणता होय. बर. त्याला काय अर्थ आहे का? हम्म. तुम्ही ती सांगितली पेपर मध्ये प्रश्न कोणता का असं ना, मला जे येते ते लिहून टाकलं. असं पास झालाय का? तुम्ही शिकलाय का नाही शाळा? हम्म. झालं, 3 जणच आहेत काय? काठी नयाचा विषय बनत नाही. म्हणून घेत नाही मी ह्याच्यावर मोबाईल. समोर असलं जर जरा विचारत तरी. हे आता मोबाईलवर काय विचारते मी? गपचीप बंद करून. येत नसल्यावर गपचूप बसायचं. हे बरोबर आहे तुमचं. चिंतन करायला पाहिजे. नैगम नयाचा विषय. नैगम नयात. नाही गमनाचं काम म्हणायचं. कारण नैगम नय एकाला विषय करत नाही, भेद अभेद म्हणजे अखंडाला विषय करतो, खंडितला नाही करत. भेद अभेद दोन्हीला मिळून विषय करतोय तो. हेच तर प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही नैगम नयाची जी व्याख्या आहे ती आज मी इथं वाचल्यामुळे तुम्ही ती नैगम नयाची व्याख्या समजायला लागला. नैगम नय कशाला म्हणत होतो आपण जेव्हा नैगम नयाचं लक्षण केलं त्यावेळेस काय लक्षण करत असतो तिथं तत्वार सूत्रामध्ये? काल कोणी सांगितलं होतं की भूत पर्याय, भविष्य पर्याय, निकट ते त्याचे भेद आहेत ना. वर्तमान पर्यायावर आरोप करून कथन त्या ठिकाणी करणारा, सांगणारा तो नैगम नय असं म्हटलं होतं का नव्हतं? मग आता इथं ध्यानाचा विषय तो तसा असतो का? म्हणजे तुम्ही आगम भाषेचा जो इथं अध्यात्म भाषेने आता ही नैगम नयाची जी चर्चा इथं जी घेतलेली आहे त्या घेतली अजून तो स्पष्ट व्हायचा विषय. आणि म्हणूनच मी अगोदर प्रश्न केला की या 7 नयापैकी कोणत्या नयाचा विषय अनुभूतीचा आहे? नैगम नयाचा विषय, नैगम नय हा ऍक्च्युअली तसं बघितलं तर वस्तूच नाही आहे नैगम नयाने जी सांगितली तशी. व्यवहार नाही. व्यवहार नाहीचा विषय होऊ शकतो. हा, मग हेतू द्यावा लागेल. व्यवहारण्याचा का विषय होतो? द्रव्यार्थी आहेत ना, नैगम संग्रह व्यवहार. व्यवहारण्याचा का विषय म्हणायचा? इथं तर आपण अध्यात्म भाषेत निश्चय न्यायाचं म्हणतोय, इथं आगम भाषेत तुम्ही निश्चय व्यवहारण्याचं म्हणताय का? नैगम व्यवहार. हा, नैगम असं का होत संग्रह नाही सांगा जरा? संग्रह नयाचा पण होऊ शकतो. नाही संग्रह संग्रह म्हणजे नयाने तर
संग्रहित केलं ना त्यातून विशेष भेद करून एका विषयाला बाहेर बाजूला केलंय ना विधीपूर्वक. बरोबर आहे. व्यवहार नाही काय करतो विधीपूर्वक, म्हणजे संग्रहणातून विधीपूर्वक भेद करून बाहेर विषय वेगळे वेगळे करतो. तर बिजू काकीचं उत्तर बरोबर आहे. जर आपण सामान्य रूपाने नैगमादी 7 नयाचं जर वर्णन पाहिलं तर पहिले 3 नय आहेत ते द्रव्यार्थिक नयाचे आणि पुढचे 4 जे नय आहेत ते पर्यायार्थिक नयाचे. त्या रुजुसूत्र आदी नयाचा विषय तर ध्यानाचा विषय होत नाही, कारण ते पर्याय झाले रुजुसूत्र नयाचे विषय आणि आपला ध्यानाचा विषय पर्याय नसून ध्रुव असतो. त्यामुळे रुजुसूत्र नयाचा विषय किंवा शब्द नयाचा विषय, समभिरूढ नयाचा विषय किंवा एवंभूत नयाचा विषय हा ध्यानाचा विषय बनतच नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नैगम नय जो सामान्य रूपाने जेव्हा आपण पाहायला जातो तर ऍक्च्युली तिथे नैगम नय हा कल्पना करत असतो. जसं द्रव्य निक्षेपामध्ये आपण बघतो की कल्पना केल्या जातात वर्तमानामध्ये, तसं पाहण्यासाठी म्हणजे जो द्रव्य निक्षेप आहे तो विषय आहे आणि नैगम नय त्याला जाणण्याचा उपाय आहे. कारण नैगम नय आहे, साधन आहे आणि द्रव्य निक्षेप हा त्याचा विषय. नय साधन असतात आणि निक्षेप विषय असतात. त्या अपेक्षेने बघितलं तर नैगम नयाचा विषय कुठेही तसं तर ध्यानाचा विषय होतो असं सांगितलेलंच नाही. कारण त्याचं जे स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यावरून हे स्पष्ट होतं की आत्मा असं काय कुठंतरी कल्पना केलेलं नाही आहे. संकल्पग्राही म्हटलं जातं का नाही? संकल्पग्राही, बरोबर आहे. त्याचं लक्षण आहे केवळ संकल्पाला ग्रहण करणं, त्याचं नाव नैगम आहे. मग तसं आपण ध्यानाचा विषय केवळ संकल्प करून ठेवतो काय? नाही ठेवत. म्हणून त्या ठिकाणी नैगम नयाचा विषय होत नाही. मग त्याच्या पुढे जाऊन मग संग्रह नय, ही तिन्ही द्रव्यार्थिक नयाचे विषय. आता संग्रह या नयामध्ये जी चर्चा येते ती कशाची येते? सामान्य रूपाने सगळ्याला ग्रहण ज्याच्याद्वारे केलं जातं त्याचं नाव आहे संग्रहण. सगळ्या वस्तूचा संग्रह करून ज्यामध्ये जाणलं जातं. मग संग्रह नयामध्ये येते चर्चा ती सादृश अस्तित्वाची येते. आणि मग पुढे जाऊन जो व्यवहार नाही येतो तिथं येतं स्वरूप अस्तित्व. कारण त्या संग्रह नयामधून तिथं काय केलं जातं, भेद करून एक एक वस्तूला वेगवेगळं पाहिलं जातं. म्हणून वर्णिजींच अजून एक नया संबंधीचं वर्णन करणारा ग्रंथ आहे, असंच लेख आहे. आणि हे पंढरपूरला एकदा पंचकल्याणच्या अगोदर विषय चांगला घेतला पण होता. आणि त्यावेळेस तिथं हे स्पष्ट केलं होतं की व्यवहार नयाच्या विषयांतर्गत म्हणजे आगम भाषेचा जो व्यवहार नय आहे त्या आगम भाषेच्या व्यवहार नयांतर्गत अध्यात्म भाषेच्या निश्चय नयाची चर्चा येते. कारण जे अध्यात्माचे नय आहेत ते आगमाला सोडून नाही आहे. जर आगम सोडून अध्यात्माचे नय असतील तर ते अध्यात्माचे नय आभास होतील. कारण आगमाच्या आधारानेच अध्यात्म आहे. आणि जर आगमामध्ये त्या नयाचं विश्लेषणच नसेल तर मग ते अध्यात्म एक केवळ मृगजळासारखं खोटं, गाढवाच्या शिंगासारखं काल्पनिक होऊन जाईल. म्हणून आगम भाषेचा जो व्यवहार नय आहे त्या आगम भाषेच्या व्यवहार नयामध्ये अध्यात्म भाषेचा जो परमशुद्ध निश्चय नयाचा विषय शुद्धात्मा आहे, कारण समयसार आहे, तो सांगितला जातो. ठीक आहे. आता इथं मात्र जेव्हा आपण बघतोय आता दुसरी विवक्षा आता इथं नैगम नयाच्या अपेक्षेने इथं वर्णन केलेलं आहे. जेव्हा इथं अनेकांताची जी चर्चा करताना जात्यांतर भाव सांगून तिथं त्या नैगम नयाच्या द्वारे काय केलं गेलं, त्याला सिद्ध करता. आता नैगम नयाचा दुसरा आता दोन अर्थ घ्यायचे नैगम नयाची इथं परत. नैगम नयाचा जसं आता आपण बघितलं की संकल्पग्राही आहे, तर तो व्यवहार नैगम नय झाला. आणि त्याच्यामध्ये आता निश्चय नैगम नय लावायचं. म्हणजे जसं आपण बघितलं निक्षेपामध्ये एक व्यवहार द्रव्य निक्षेप आहे आणि एक निश्चय द्रव्य निक्षेप आहे. मग व्यवहार द्रव्य निक्षेपामध्ये आपण संकल्प ग्रहण करतो, भूत भविष्य पर्यायाचं वर्तमानामध्ये बघणं वगैरे, हे संकल्प ग्रहण के संकल्प म्हणून उद्या राजा होणार आहे तर आजच राजा म्हणायचं, डॉक्टर आता रिटायर झालं त्याला अजून सुद्धा
डॉक्टरच म्हणायचं हे वगैरे अशा पद्धतीने व्यवहार म्हणजे संकल्पग्राही त्या ठिकाणी नैगम्य झाला. आणि मग आता तिथं जसं महाराजांनी द्रव्य निक्षेपाचे दोन भेद केलेत ना, व्यवहार आणि निश्चय. मग निश्चय द्रव्य निक्षेप कशाला म्हटलंय? तर आपला जो निज ध्रुव कारण परमात्मा हं. त्यालाच निश्चय द्रव्य निक्षेप म्हणतात. का? का होय? बर, कारण हं? पंडितजी, हा एक रिक्वेस्ट होती. आपल्याकडे अजून एक जण आहे जॉईन झालेले, त्यांना हिंदीच कळते फक्त. तर हिंदीमध्ये होऊ शकेल का? कुंथुजी मेहता म्हणून कोणी आहेत. हो, ते मुंबईचे आहेत. हा. आजच्या दिवस आता हे विषय चालू द्या माझा, परत मी त्यांच्याशी चर्चा करतो. कारण मराठीमध्ये सांगणं जेवढं ते फ्लुएंटली होईल तसं हिंदीत होणार नाही, तरी प्रयत्न करतो मी नंतर. आता जरा माझं हे नाही गमनायचं झाल्यावर सुरू आपण विषय वाचायला लागलो ना, मग हिंदी करूया. कुंथू जी, सुन रहे क्या आप? जी सर, सुन रहा हूँ सर। तो एक इतना विषय मैं अपना क्लियर करता हूँ, फिर बाद में हिंदी चलेगा। हाँ, जी सर। 1-2 मिनट में क्लियर कर देता हूँ इनको विषय, हाँ जी, क्योंकि हाँ। अभी आप आज ही ज्वाइन हुए क्या? मैं 2-3 दिन से हो रहा हूँ सर, तो 2-3 दिन अच्छा, से ज्वाइन हो रहा हूँ। हाँ जी। और आप बम्बई में रह रहे तो मराठी नहीं आ रहा है क्या? मराठी सर मैं अभी सीखता हूँ सर, अभी। नहीं नहीं नहीं, राज ठाकरे फिर आपको तंग करेगा। हाँ जी, हाँ जी, हाँ जी, हाँ जी। हाँ जी सर, अभी सीखता नहीं हूँ मराठी। नहीं नहीं नहीं, ठीक है। हाँ जी। देखते हैं, थोड़ा 1-2 मिनट में मैं मेरा विषय पूर्ण करता हूँ, फिर अपना हिंदी चलेगा। हाँ? हाँ जी सर, हाँ जी। तर काय सांगत होतो मी आता? निक्षेप दोन प्रकारे घेतलं, द्रव्य आणि द्रव्य निक्षेप दोन प्रकारचा. द्रव्य निक्षेप दोन प्रकारचा घेतला. दोन तसं प्रकारचा, एक व्यवहार द्रव्य निक्षेप आणि एक निश्चय द्रव्य निक्षेप. आणि निश्चय द्रव्य निक्षेपाचा विषय आपला शुद्धात्मा आहे असं सांगितलं गेलं. पण आता हा त्याचं हेतू काय आहे की ज्याची चर्चा विद्यानंदाचार्यांनी श्लोक वार्तिकमध्ये केलेली आहे, आणि त्याच्या आधारानेच महाराजांनी मग जे 4 नाम स्थापना द्रव्य भाव हे 4 निक्षेप आहेत, त्यापैकी कोणत्या निक्षेपाचा विषय ध्यानाचा बनतो, तर मग महाराजांनी ते सांगितलं निश्चय द्रव्य निक्षेपाचा विषय ध्यानाचा विषय बनतो. कारण नाम निक्षेपामध्ये तर केवळ काय व्यवहार चालण्यासाठी, स्थापना म्हणजे संकल्प आहे, आणि जर भाव निक्षेप बघितला तर तो पर्यायाला ग्रहण करणार आहे. राहिला द्रव्य निक्षेप, त्या द्रव्य निक्षेपामध्ये आपण बघतो की मागच्या पुढच्या पर्यायांना त्या वर्तमान याच्यामध्ये पाहणं, हा द्रव्य निक्षेप हा आगम भाषेने सांगितला. तर अध्यात्म भाषेने द्रव्य निक्षेप सांगताना मग तिथं विद्यानंद आचार्यांनी सांगितलं की जो निश्चय द्रव्य निक्षेप आहे चा विषय होतो तो ध्यानाचा विषय. मग आता तो आपला शुद्धात्मा निश्चय द्रव्य निक्षेपाचा विषय का, तर त्याचं कारण सांगितलंय अनापायी. म्हणजे जसं पारिणामिक भावाचं लक्षण केलं जातं ना, परिणामी भवम पारिणामिकम, तसं अनेक पर्यायामध्ये राहणारा जो तो स्वभाव आहे, तर तो त्या ठिकाणी निश्चय द्रव्य निक्षेपाचा विषय बनतो. म्हणजे तिथं पर्याय सोडून तर तो द्रव्य असत नाही आहे, परंतु अनेक पर्यायामध्ये राहत असताना सुद्धा आपल्या द्रव्यत्व स्वभावाला सोडत नाही, म्हणून त्या ठिकाणी तो निश्चय द्रव्य निक्षेपाचा जो विषय आहे तो ध्यानाचा विषय म्हटला जात. आलं का लक्षात गिजू काकी? आलं. हा, हम्म. का आलं. म्हटलं तर काय सांगा, का म्हटलं तसं? कारण अनेक पर्यायामध्ये असताना सुद्धा आपला स्वभाव सोडत नाही, हा अनापायी म्हटलं. हा, म्हणून अनापायी द्रव्य असं तिथं शब्द विद्यानंद आचार्यांनी श्लोक वार्तिक मध्ये वापरलेला आहे. बरोबर आहे का? आचार्य. म्हणून मग निश्चय द्रव्य निक्षेपाचा विषय हा ध्यानाचा विषय बनतो. म्हणून आता त्याला आपण इथं बघायचं झालं तर काय म्हणायचं, अध्यात्म भाषेने नैगमनयाला पाहिलं तर काय होणार आहे, निश्चय द्रव्य निक्षेप जो आहे तो अध्यात्म भाषेच्या नैगमनयाचा विषय बनेल. कारण अनेक पर्यायामध्ये राहणारा बघायचा आहे ना. जसं आपण
आगम द्रव्य निक्षेप बघताना बघितलं तो नैगम नयाचा विषय आहे. आगम द्रव्य निक्षेप हा विषय कोणत्या नयाचा विषय? व्यवहार नाही. नैगम नयाचा विषय आहे. हा. आगम भाषेचा जो द्रव्य निक्षेप म्हणजे व्यवहार द्रव्य निक्षेप जो आहे, ज्याच्यामध्ये हे जे आता आपण बघितलं तसंच सांगितलं जातं ना, की पुढं होणारे विषयाचं वर्तमानामध्ये पाहणं आहे ना. म्हणजे त्या वस्तूला त्यावेळेस त्या निक्षेपाला विषय म्हणतात आणि जाणणाऱ्या ज्ञानाला साधन म्हणते. म्हणून निश्चय व्यवहार द्रव्य निक्षेप झाले विषय आणि त्याला जाणणारं साधन कोण आहे तर नैगम नाही. म्हणजे व्यवहार द्रव्य निक्षेपाला कोणत्या नयाच्या द्वारे जाणलं जातं तर नैगम नयाच्या द्वारे जाणलं जातं. संग्रह व्यवहार रुजुसूत्र आदी नयाच्या द्वारे जो निश्चित व्यवहार द्रव्य निक्षेपाचा विषय तो बनत नाही बर का. म्हणून नैगम नयाचाच विषय काय झाला? व्यवहार द्रव्य निक्षेप. जर व्यवहार द्रव्य निक्षेप म्हणजे पर्यायाचा वर्तमानांमध्ये आरोप करून त्या वस्तूला पाहणं आहे, तसं पर्यायांमध्ये राहणारा तो स्वभाव पाहणं, तर त्यावेळेस तो पण काय झाला? निश्चय द्रव्य निक्षेप हा नैगम नयाच्या द्वारे ग्रहण झाला असं अध्यात्म भाषेने म्हटलं तर. एक माझं चिंतन आहे. असं काय मला ते कुठे मिळालेलं नाही, एक मला आता प्रकरणानुसार वाटलं म्हणून सांगितलं. आता दुसरं नैगम नयाचं हे एक अपेक्षेने कथन आणि आता दुसऱ्या अपेक्षेने जे इथं सांगितलेलं आहे ते म्हणजे जात्यांतर भावाला जो ग्रहण करतो तो नैगम नाही. बरोबर. कारण इथं त्यांनी दिले ना, अर्थक्रिया जी आहे अनेकांत को अर्थक्रिया के आधार पर नैगम नय से सिद्ध कर रहे हैं. कशाच्या द्वारे कशाची सिद्धी चालली? किसके द्वारा किसकी सिद्धि चल रही है? अर्थ क्रिया के आधार से, है ना, अनेकांत की सिद्धि चल रही है. किसकी सिद्धि चल रही है? अनेकांत की सिद्धि अर्थ क्रिया के द्वारा चल रही है. अर्थ क्रिया माने उस वस्तु में रहने वाले धर्म की अपनी अपनी प्रयोजनभूत क्रिया को अर्थ क्रिया कहते हैं. जैसे वस्तुत्व गुण अपन सामान्य देखते हैं कुंथु जी. तो उस दृष्टि से अर्थ क्रियाकारित्व माने जो वस्तु में अस्थि धर्म है, तो अस्थि धर्म की वस्तु को अस्थि रूप से रखने में जो परिणति हो रही है, तो उसको कहते हैं अस्तित्व गुण की अर्थ क्रिया. नास्तित्व धर्म के द्वारा जो वस्तु को अन्य रूप नहीं हो रहा है, तो उसकी जो नास्तित्व गुण की वह अर्थ क्रिया कहलाती है. या वस्तु में जो नित्यपना रूप परिणति देखी जाती है, यानी प्रत्येक पर्याय में वह द्रव्य ध्रुव रूप से रहता है, तो प्रत्येक पर्याय में रहता है. तो प्रत्येक पर्याय में वह ध्रुव रूप से द्रव्य क्यों रहता है? क्योंकि नित्य जो है धर्म उसकी अर्थ क्रिया प्रत्येक पर्याय में देखी जा रही है, इसलिए वहां पर नित्य धर्म की भी अर्थ क्रिया होती है. हमने आज तक केवल पर्याय रूप से ही अर्थ क्रिया वस्तु की समझी जानी या मानी है, क्योंकि हमको परिणमन ही अर्थ क्रिया रूप भाषित होता है. लेकिन जैसे उत्पाद वे रूप अर्थ क्रिया वस्तु में है, वैसे ध्रुव रूप अर्थ क्रिया भी वस्तु की है, क्योंकि वस्तु उत्पाद वे द्रव्यात्मक है. तो जैसे उत्पाद वे रूप अर्थ क्रिया हमको समझ में आती क्योंकि पर्याय बदलती है. जैसे उदाहरण हम हमेशा लेते हैं कि सोने का एक अलंकार है कड़ा, उसका कुंडल बना दिया कर्ण का, तो कड़े से कुंडल बन गया, ये तो अर्थ क्रिया पर्याय में बदली. कड़ा था उसका वे हो गया, कुंडल था उसका उत्पाद हो गया. इस प्रकार से वो अर्थ क्रिया तो समझ में आई. लेकिन कड़े अवस्था में भी सुवर्णत्व नित्य था और कड़े का वे होने पर कुंडल अवस्था जो उत्पन्न हुई उसमें भी सुवर्णपना आया. तो कड़े रूप अवस्था का जब व्यय होता है, तो कड़े रूप अवस्था रूप से वहां सुवर्ण का भी व्यय हो गया. यानी कड़े की अपेक्षा देखा जाए तो कड़ा सुवर्ण का ही था ना, सोने का ही था. तो सोने के कड़े का ही व्यय होकर सोने के ही कुंडल का उत्पाद हो गया. इसलिए एकांत से अगर नित्य धर्म की अर्थ क्रिया न माने, निष्क्रिय माने, तो उसमें
जो योग मतवादी है उनका खंडन करते हुए न्याय दीपिका में या अनेक न्याय ग्रंथों में इसका विशेष वर्णन आया है। यानी अगर सामान्य वस्तु के सामान्य धर्म को या नित्य धर्म को या एक धर्म को अगर एकांत से नित्य मानो या एक अनेक धर्म वाला मानो या और एक ऐसे तीन बातें बताएं, तो ऐसा एकांत से मानते हैं तो उसमें आने वाले दोष बताए। तुम्हाला सगळ्याला आठवतंय का न्यायदीपिकेमध्ये ते प्रकरण? सामान्याला एकांताने मानलं तर नित्य वर्ण हो म्हणा, नाही तर नाही म्हणत जावा लवकर. सगळे गप असे माईक 1 मिनिटात चालू करायचा, माहिती आहे किंवा नाही नाही म्हणा. नाही आहे सगळे घेतलेलं. हा, मग आता वाचायचंय का ते थोडस एकदा तुम्हाला दाखवतो जे एकांताने त्या ठिकाणी नित्याला अर्थ क्रियारहित मानले तर काय दोष येतो. नित्य म्हणा, सामान्य म्हणा, एक म्हणा, एकार्थवाचे शब्द आहेत. तर जर एकांताने त्या नित्याची अर्थक्रिया नाही मानली तर त्यामध्ये येणारे दोष कोणते कोणते आहेत याची चर्चा न्यायदीपिकेमध्ये आलेली आहे. तर तुमच्या जवळ असतील तर काढा. आपके पास है क्या कुंतुजी न्यायदीपिका? जी सर, मेरे पास है बुक। है क्या? हाँ जी, नया एडिशन है क्या पुराना है? मेरे पास दोनों है, 2 बुक है मेरे पास में। तो नया ही निकालो फिर। हाँ जी। हम्म हम्म नए में पेज नंबर आप निकालना 447। जी पुराने में जी चार सर। सौ चालीस वगैरह होगा, देखना 440 41 441। हम्म माग माग बस तिथं किती आहे ते पान नंबर अलीकडचं? हाँ बरोबर है। पुराने में 441 है, नए में 447 है। मिला क्या? हाँ जी, 1 मिनट निकाल रहा हूँ। हा हाँ मिला. एक में ही निकालो, दो दो मत निकालो कुंतु जी। हाँ जी। हम्म मिळालं. विशेषार्थ, विशेषार्थ देखना है उसमें। वो चित्र है ना घट के, उसके ऊपर विशेषार्थ है। हाँ जी, हाँ जी, मिला सर। शंका हाँ। पढ़ू क्या? हाँ जी। तो आप्त वाक्य निबंधन वाले अर्थ ज्ञान को आगम कहते हैं, ऐसा कहा गया था। प्रकरण जो परोक्ष ज्ञान के 5 भेद है उसमें से आगम नामक जो परोक्ष ज्ञान है उसकी चर्चा चल रही थी। तब उसका आगम आगम यह परोक्ष ज्ञान पर्याय है, तो उसका लक्षण किया था आप्त वाक्य निबंधन वाले अर्थ ज्ञान को आगम कहते हैं। ठीक है, यानी जो अरिहंत के द्वारा बताए गए वचन है उसके द्वारा जो पदार्थ का ज्ञान होता है उसको आगम कहते हैं। और ज्ञान का विषय अर्थ है। ज्ञान का विषय क्या है? अर्थ माने वस्तु, पदार्थ, ऐसा कथन किया था। तो फिर वह अर्थ किसे कहते हैं? यानी जिससे जिससे हमारा रोज संबंध बनता है। अर्थ के बिना कुछ है ही नहीं ना, अर्थ माने वस्तु, पदार्थ। हाँ, तो अर्थ किसे कहते हैं प्रश्न है। तो समाधान क्या किया? अनेकांतात्मक वस्तु को अर्थ कहते हैं। ठीक है, मिला क्या हा. कुंतु जी? हाँ हाँ, मिला सर, मैं पढ़ रहा हूँ, मिला सर। टाकले. हाँ, अनेकांतात्मक वस्तु को अर्थ कहते हैं। यहाँ अर्थ यह लक्ष्य, अर्थात जिसका लक्षण करते हैं उसे लक्ष्य कहते हैं, ऐसा लक्ष्य है। और अनेकांत यह उस अर्थ का लक्षण है। पदार्थों को कैसे पहचाने? ये वस्तु है, कैसे पहचाने? वस्तु को अनेकांत कैसे? हाँ बराबर, अनेकांत इस चिन्ह के द्वारा पदार्थ पहचाना जाता जाता है। इसलिए पदार्थ को पहचानने के लिए अनेकांत जब लक्षण किया है तो अनेकांत नहीं समझेगा तो पदार्थ समझेगा क्या? नहीं, और पदार्थ नहीं समझेगा तो फिर अपना कल्याण कर सकेंगे क्या? नहीं होगा। हाँ, तो अपना अस्तित्व, अपने पदार्थ की सत्ता तो पहले निश्चित हो और उसके लिए अनेकांत यह उस वस्तु का लक्षण कर रहे हैं। वस्तु को हो, पदार्थ को हो, द्रव्य को हो, है ना,
ही हाँ यकारत्वाची शब्द आहे. अर्थ कहो. हम्म. हाँ जी. हम्म. तो ठीक है, अनेकांत लक्षण किया. अतः अब अनेकांत का स्वरूप बता रहे हैं. हाँ जी. इसमें सामान्य विशेष, गुण पर्याय, नित्य क्षणिक, दैव पुरुषार्थ, तत तत, सत असत, एक अनेक, क्रम अक्रम इत्यादि परस्पर विरोधी विरुद्ध दो शक्तियों, जो आगम आदि से अबाधित परस्पर विरुद्ध दो शक्तियों वाले अनेक अंत यानी धर्म अथवा अंश अथवा भाग है, उसको अनेकांत कहते हैं. ठीक है. अनेकांत किसको कहते हैं? जी सर. एक ही वस्तु में इस प्रकार के अनेक धर्म जहां पाए जाते हैं, तो उसको क्या कहा? अनेकांत. और ये धर्म जो वस्तु में बताए जा रहे हैं, उसमें आगम और युक्ति से बाधा नहीं आनी चाहिए. ये इंपॉर्टेंट है. नहीं तो कोई भी कहेगा हम वस्तु में ऐसा धर्म मानते हैं, तो जो जिसने जैसा वस्तु का धर्म माना है, वह आगम और युक्ति से बाधित हो तो वह वस्तु सिद्ध नहीं होती. तो जितने भी धर्म वस्तु में पाए जाते हैं, वह आगम और युक्ति से अबाधित होने चाहिए. ठीक है. हाँ जी. हम्म. अनेक यानी परस्पर विरुद्ध दो शक्तियां. अनेक का अर्थ क्या किया? परस्पर विरुद्ध दो शक्तियां. क्योंकि अनेक शब्द में ही आया ना, एक नहीं है वह अनेक, इसलिए परस्पर विरुद्ध दो शक्तियां. और अंत शब्द का अर्थ क्या है? अंत कहो, धर्म कहो, भाग कहो या अंश कहो, ऐसी अनेकांतात्मक वस्तु पदार्थ है या अर्थ है. ठीक है. हाँ जी अब सर. वो जरा दृष्टांत से समझा रहे हैं. देखो, उसमें सामान्य जो है वह अनुवृत्ति स्वरूप है. वस्तु अभी पहला धर्म बताया ना, सामान्य और विशेषात्मक वस्तु होती, कहा ना. हाँ जी. हम्म. तो अब सामान्य जो होता है वो कैसे होता है? वस्तु में अनुवृत्त माने सभी अवस्थाओं में रहता है. अन्वय रूप से रहना उसको अनुवृत्त बोलते हैं. हाँ जी. जैसे आप बालक थे, युवा हुए, वृद्ध होने लगे, तो उसमें अन्वय रूप से रहा ना आपका जीव द्रव्य, तो उसको कहा हाँ जी. सामान्य. ठीक है. हाँ. हाँ जी. अब अनेक अनेक वस्तुओं की अपेक्षा से भी सामान्य विशेष देखा जा सकता है ना. जैसे एक जगह अनेक मनुष्य बैठे हैं, तो उनमें हाँ. सामान्य क्या है? मनुष्यपणा सामान्य. मनुष्यपणा. बराबर, मनुष्यपना सामान्य है. और विशेषता क्या है? विशेषता वो अलग अलग, बूढ़ा है, जवान है, बराबर है, स्त्री बाल, है, पुरुष है. स्त्री है, पुरुष है. बराबर. हाँ तो जी. ऐसे ही उदाहरणों से यहाँ सामान्य और विशेष को समझा रहे हैं. हाँ. हाँ जी. तो पहले क्या दिखाए? घट दिखाए अनेक. हाँ. तो अनेक घटों में सामान्य क्या है? मिट्टी. घट अब घट. यहाँ आकार की अपेक्षा से बोल रहे हैं. हाँ, आकार का अपेक्षा से घट है. हम्म. तो ये नीचे दिया है, इन सभी घटों में पृथुबुद्धनोदर आकार रूप घटपना अनुवृत्ति स्वरूप अन्वय स्वरूप सामान्य है. ठीक है. हाँ जी. यानी उसका जो विशिष्ट आकार है वह सामान्य है, हाँ. और अपने अपने घट का जो जो आकार है वह विशेष हो गया. हाँ. हम्म. अब फिर दूसरा उदाहरण, इन सभी गायों में शासनादि मान रूप गोत्व गायपना अनुवृत्ति रूप सामान्य है. एक चट्टे पट्टे वाली गाय है, एक काली, एक सफेद गाय है ना. हाँ जी. तो उनमें सामान्य क्या है? गायब. गोत्व, गायपना. हाँ जी. हम्म. हाँ जी. और विशेष क्या है? विशेष वो काली है, सफेद है. बराबर. हाँ. अब नीचे, अब ये पशु दिखा है, हाथी है, हिरण है, मोर है, घोड़ा है ना. हाँ. हाँ जी. इन सभी पशुओं में क्या कॉमन है? पशुपनान्वय पशुपना. रूप यानी पशुपना का. अनुवृत्ति रूप सामान्य है. हाँ जी. ठीक है. हाँ. और विशेष क्या है? विशेष है, हाथी है, को घोड़ा है, हिरण है, वो विशेष है. बराबर, ये सामान्य और विशेष हो गया. हाँ जी. पकड़ में आया. हाँ, पकड़ में आया. हाँ. अब आगे, इन अब जीव को अपेक्षा लिया है उदाहरण एक. अब हाँ, हाँ जी. इन सभी जीवों में, जो भी जीव जितने भी है विश्व में, उन हाँ. जीवों में सामान्य रूप बता रहे क्या है?
जीवत्व जो है वह अनुवृत्ति रूप यानी अन्वय रूप सामान्य है। हाँ इसलिए ये बराबर है ना, हाँ जी सभी बराबर। जीवों में सामान्य जीवत्व रूप। जीवत्व है हाँ जी। और अपना अपना जीवत्व विशेष है। हाँ हम्म। इसलिए व्यक्ति कहो या अवस्था कहो या पर्याय कहो या विशेष कहो, है ना, इनसे अत्यंत भिन्न नित्य एक अनेक वृत्ति वाला ऐसा सामान्य नहीं है। इसका अर्थ क्या हुआ कि जो सामान्य धर्म होता है वह विशेष पर्याय जो होती है उससे सर्वथा भिन्न नहीं होता है सामान्य। जैसे घट का कौन सा सामान्य धर्म था? घटपना। घटपना। वह उस विशेष घट से भिन्न है क्या? नहीं। नहीं। हाँ जी। या जो पशु थे, हाँ। हाथी आदि, तो उनमें जो पशुपना है वो पशुपना हाथी इस पर्याय से सर्वथा भिन्न है क्या? नहीं। हम्म। और जो गाय है, काली सफेद, तो उनमें जो गाय पना है वह काली या सफेद गाय से सर्वथा भिन्न है क्या? नहीं। कौन? भिन्न नहीं है। क्या? गायपना। हाँ, मैं माने हाँ जी। सामान्य। जो सामान्य। सामान्य धर्म होता है वह विशेष से सर्वथा भिन्न नहीं होता। हाँ जी। एक। हाँ। दूसरा, जो सामान्य धर्म अभी हमने देखा वो हाँ। सर्वथा नित्य नहीं होता है। हाँ। नित्य धर्म भी एकांत से नित्य नहीं है। हाँ। यानी नित्य धर्म भी कथनचित उसमें अर्थ क्रिया की अपेक्षा से अनित्य है। हाँ। समझ में आ रहा है? हाँ जी समझ में आया। यानी लेकिन हम नित्य को एकांत से नित्य मानेंगे हाँ। तो क्या दोष आएगा वो नीचे बताएंगे। हाँ। यानी जो ये पशु जो है पशु है ना, हाँ तो जी। उनमें जो पशुपना जो सामान्य धर्म है वो हाँ। सर्वथा नित्य है कि कथनचित नित्य है? पशुपना कथनचित नित्य है। क्यों कथनचित नित्य है? मतलब वो क्रिया भी हो रही है उसमें तो नित्य नित्यात्मक है। कौन सी क्रिया हो रही है? अर्थ क्रिया। कौन सी? अ, अ, ये पर्याय जो वस्तुत्व गुण जो है ना वो हो रहा है उसमें नहीं पर्याय। नहीं, अभी वो मुझे अब जब पशु यह हमने सामान्य पशुपना यह सामान्य धर्म कहा हाँ जी। तो उस सामान्य की अर्थ क्रिया कौन सी आप समझते हैं? विशेष। नित्यार्थ क्रिया म्हणायची. हाँ नित्य हम्म, अर्थ क्रिया बराबर है। वो कौन सी है? पशु मध्ये बाल वृद्ध वृद्ध सांगले का? पशुपना जो है उसकी अर्थ क्रिया मुझे बताना है आपको। हाँ जी। पशुरूपाने राहणे हीच अर्थक्रिया झाली. हाँ, यानी एक हाथी लिया हाँ। तो हाथी यह विशेष है हाँ। और पशु यह सामान्य है। हाँ। तो हाथी की पर्याय तो हम हाथी जो होता है हाँ। वो पहले बा छोटा होता है, हाँ। फिर तरुण होता है, फिर वृद्ध होता है। हाँ। ये तो हो गया हाथी विशेष पर्याय में बदल। हाँ। अब सामान्य में क्या बदल हुआ? कुछ नहीं। कौन है कुछ नहीं? सामान्य। परिणाम सामान्य में क्या बदल हुआ? सामान्य 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 आणि नित्य रहा नित्य अर्थक्रिया. नित्य रहा सर सामान्य। कि क्या सामान्य नित्य रहा? वो अर्थ क्रिया सिद्ध करो ना, ये पूछ रहा हूं मैं। वो सामान्य की अर्थ क्रिया क्या हुई? वो सामान्य 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 रहा सर कंटिन्यूअसली। हम्म। तो उसको क्या सामान्य सामान्य क्या रहा? और पशुत्व उसके अर्थ। सामान्य हाँ, पशुत्व पशुत्व एक जण सामान्य. एक जण बोला, एक जण. प्रत्येक अवस्थेत पशु रूपानं हत्ती हत्ती रूपानं राहणं हा पशु. हम्म. म्हणजे कसं उदाहरण सांगा, हत्तीमध्ये सांगा. ती बालक म्हणजे अवस्था हम्म. वृद्ध अवस्थेत तो रूपानं हत्ती राहणे. पशुपणा राहणं. हम्म. हाथीपना सामान्य रहा
हाथीपना नहीं, अब पशुपना चल रहा है। हाँ जी, पशुपणा पशुपना चल रहा है। हाँ जी, पशुपना चल रहा है। तो अभी हमने थोड़ी देर पहले उदाहरण सुवर्ण का लिया था, हाँ जी, हाँ जी, हाँ जी। यानी सोने का जो कड़ा था उसको गलाकर हाँ, कुंडल बनाया। हाँ। तो जब सोने का जो कड़ा था उसको गलाया, हम्म, तो सोने का कड़ा भी गल गया और हम्म। सोना भी गल गया कि नहीं? जो कड़ा रूप सोना था वो भी हाँ, गल गया। गल गया, बराबर है। गल गया का मतलब समझना यहाँ भी। हाँ जी। अब कड़ा तो गल गया ये समझ में आता है क्योंकि कड़ा रहा ही नहीं अब, हाँ, लेकिन सोना तो रहा ही है ना। हाँ। सोना रहा है, नित्य रूप रहा है। लेकिन अब वो जो सोना है वो कड़ा रूप नहीं रहा है। हाँ, पहले वह सोना कड़ा रूप था, इसलिए सोना और कड़ा दो भिन्न भिन्न वस्तुएं नहीं है ना। हमारे यहाँ नहीं। द्रव्य और पर्याय दोनों भिन्न नहीं होते हैं, हाँ, सामान्य और विशेष सर्वथा भिन्न नहीं होते हैं। हाँ, इसलिए कहा जाता है कि जिस काल में जो द्रव्य जिस पर्याय से परिणत होता है उस काल में वह द्रव्य उस रूप बन जाता है जो रुजु सूत्र ने का विषय है। हाँ, जैसे बौद्ध मतवादी ने माना है कि रुजु सूत्र ने से प्रति समय द्रव्य नष्ट होता है। हाँ, हाँ, हाँ। तो कड़े के साथ सुवर्ण द्रव्य का व्यय हुआ कि नहीं हुआ? हुआ है। तो सुवर्ण यह जो द्रव्यत्व में सामान्य था ना, हाँ जी। तो सामान्य का व्यय हुआ, हाँ, बराबर है कि नहीं? हाँ, ये सामान्य नित्य रहता है ना, हाँ जी। लेकिन नित्य होते हुए भी अब वह जो सामान्य कड़े रूप से था हाँ, अब उस रूप से नहीं रहा, इसलिए कह रहे हैं। हाँ। और अब किसका उत्पाद हो गया? अब एक कुंडल का। कुंडल का कुंडल का। उत्पाद हुआ। तो कुंडल के उत्पाद के साथ सुवर्ण का उत्पाद हुआ कि नहीं हुआ? हाँ। अभी तो भले वह अब जैसे कड़ा और कुंडल बदला लेकिन हाँ, सुवर्णत्व नहीं बदला, हाँ, इसलिए उसको नित्य बोला। हाँ जी, हाँ जी, हाँ जी, वो नित्य रहा, लेकिन बराबर। बदला कि नहीं सुवर्ण? बदला, 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 बदला। हाँ, मुझे कड़े रूप से नहीं रहा, हाँ, इसलिए अब सुवर्ण की नई पर्याय उत्पन्न हुई। और जो हाँ, सुवर्ण की नई पर्याय उत्पन्न हुई रुजु सूत्र ने से यह कहा जाएगा कि हाँ, वह अब सुवर्ण कुंडल रूप हाँ, है ना। हाँ, यानी कुंडल वाला सुवर्ण, पहले कौन सा हाँ। सुवर्ण था? कड़े वाला खड़े हो। सुवर्ण। हाँ, अब कुंडल वाला सोना हो गया। हाँ, इस अपेक्षा से जो सामान्य धर्म है हाँ, उसकी भी अर्थ क्रिया हुई, यानी हाँ, पर्याय नहीं से हाँ, जैसे पर्याय की अर्थ क्रिया बनती है हाँ, ऐसे ही ध्रुव की भी अर्थ क्रिया बनती है। हाँ जी, ठीक है। हाँ जी, अब हाथी में घटाओ। हाँ जी। हाथीपना सेम रहा, बाल वृद्ध जवान हुआ, हाथीपना सेम रहा। फिर पशुपना पशुपना। सेम रहा। हाथी है हाँ, और कोई पशु है, ऐसा पशुपना सेम रहा। हाँ। तो जीव हाथी बना, जीव घोड़ा बना, मगर उसका नहीं, छोटा जीव होता है जीवत। तब हाथी खेलता है, बड़ा होने के बाद वो सामान वगैरह ले जाएगा, ऐसी उसकी कुछ क्रियाएं चेंज होती है। हाँ जी, बराबर। बाहर की क्रिया ठीक है, लेकिन अब वो या अर्थ क्रिया समझो बालक हाथी था तो वो तरुण हाथी हो गया। हाँ, तो बालक हाथी जो था वो बालक रूप पशु था, ऐसा हम पशु से में घटा रहे थे ना। हाँ, तो पशुपना उस बालक हाथी रूप से व्यय हो गया हाँ, और युवा हाथी रूप से पशुपना उत्पन्न हो गया। हाँ, इस प्रकार से सामान्य की अर्थ क्रिया बदली, हाँ जी, तो इसको कहते हैं नित्य अर्थ क्रिया। हाँ, अगर वह अर्थ क्रिया नहीं बनती, हाँ। नित्य की अर्थ क्रिया नहीं बनती तो क्या होता? वो कुटस्थ पशुपना नहीं सामान्य रहता। की सामान्य कुटस्थ की अर्थ क्रिया नहीं बनती तो क्या होता? वो पशुपना नहीं कुटस्थ रहता। अच्छा। बालक 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 ही रहता। जो जवान नहीं बनता, बालक बालक ही रहता। उत्पाद व्यय रुक जाता। सामान्यच परिवर्तन। सामान्य की अर्थ क्रिया न माने तो क्या आपत्ति आएगी? का अभाव होगा। वस्तू ही नहीं रहेगी। क्यों? जे कॅरी होणार होतं तो आहे तसा. यानी अभी सुवर्ण के उदाहरण में समझो, अगर जो कड़े रूप से सोना था
वह अगर नष्ट होकर कुंडल रूप से नहीं उत्पन्न होता तो जो कुंडल है वो किसका बनेगा फिर? हाँ जी। यानी कुंडल बनने के लिए सोने का भी परिणाम होना जरूरी था। अगर कड़े रूप से उस सोने का वे नहीं होता तो फिर वह सोना कुंडल रूप से उत्पन्न ही नहीं हो सकता था। या जो कुंडल उत्पन्न हुआ वो बिना द्रव्य के आधार से उत्पन्न हुआ ऐसा माना जाता। हाँ जी। यानी वहां ध्रुव तो कुछ नहीं है और फिर वो जो विशेष है वो काल्पनिक हो जाता। हम्म। इसीलिए तो बौद्ध मत में जो रुजु सूत्र ने की एकांत किया है तो उसके अपेक्षा से जब द्रव्य पर्याय के साथ द्रव्य का नाश होता है तो अगली पर्याय में वो नया द्रव्य उत्पन्न होना मानते वो अलग ही मानते हैं ना। हाँ। इसलिए उन्होंने अनित्य अर्थ क्रिया ही एकांत से मानी, नित्य अर्थ क्रिया नहीं मानी। इसलिए उनके यहाँ वस्तु की सिद्धि नहीं होती। हाँ, समझ में आया? समझ में आया। हम्म। तो यहाँ पर आप क्या बता रहे हैं कि अगर जो सामान्य वस्तु में सामान्य धर्म है उसको एकांत से पर्याय से भिन्न मानेंगे तो क्या दोष आएगा? वस्तु में जो सामान्य धर्म है उसको एकांत से नित्य माने तो क्या दोष आएगा? और वस्तु में जो सामान्य धर्म है उसको एक अनेक वृत्ति वाला माने तो क्या दोष आएगा? अब यहाँ एक अनेक वृत्ति का अर्थ क्या लेना? अनेकांत, सामान्य विशेष, एक ध्रुव. वृत्ती वाला मग आपण पण तसंच माना म्हणतोय की सामान्याला पण सामान्य विशेषात्मक मानायचं म्हणून. सामान्याला जर सामान्य विशेषात्मक नाही मानलं तर सामान्याचा अभाव होतो. कारण सामान्याची अर्थक्रिया आहे तीच विशेष आहे. हम्म. मग आता एक अनेक मानलं तर बरोबर पाहिजे की उलट इथं सामान्याला जर एक अनेक वृत्तीवालं मानलं तर दोष येतोय म्हणून सांगतेत. आता दिले का नाही? काय दिले तिथं? इसलिए व्यक्ति अवस्था पर्याय विशेष से अत्यंत भिन्न नित्य और एक अनेक वृत्ति वाला ऐसा सामान्य नहीं है। हाँ। तो एक अनेक वृत्ति वाला का अर्थ क्या लेना? जयश्री का की नाहीत का आज? आहे आहे आहे. काय उत्तर बित्तर देता का नाही? लय गप्प आहे आज. म्हणून समोर पाहिजे ती सगळी ही विषय काय ह्याच्यावर कळतं काय? कोणाला काय कळलं का नाही हे मला कळत नाही, बाकी काय नाही. पण मग हे विषय समजावून सांगण्यात काय अर्थ राहील का? त्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स कळले पाहिजे का नाही मला कळते का नाही ती. एक अनेक म्हणजे भाव म्हणून पकडलं गेलं तर द्रव्याचं प्रत्येक वेळेस द्रव्याचं उत्पादन द्रव्याचा वेग. सामान्य विशेष एक आणि एक म्हणजे सामान्य विशेष. मग सामान्य विशेष तर मानायला पाहिजे असं आपण सिद्ध करायला लागलोय. हो आणि हो. लागले की एक आणि त्याला मानलं नाही तर काय दोष येते म्हणून सांगायला लागले ना. एक असं अनेक सामान्य नसतं असं म्हणतात. एक आणि वृत्तीवालं सामान्य नसतं असं जर मानलं तर हा. सर्वथा अनेकांत म्हणजे. नाही नाही. मग मी तुम्हाला मागे सांगितलं होतं एक अनेक वृत्ती काय घ्यायचा? तो यहाँ एक अनेक वृत्ति का अर्थ ये लेना है ईश्वर के समान. एक ईश्वर और वह ईश्वर सभी पदार्थों में अनेक रूप से परिणम रहा है. हो हो. उसको असं. कहता है, उसको कहते हैं एक अनेक वृत्ति. हाँ हाँ। यानी एक ही वस्तु अनेक वस्तुओं में अंश रूप से रहती है. हम्म। यानी एक ही सामान्य अनेक वस्तु में अंश रूप से रहता है. हाँ, वो दोस्त है। तो फिर से पढ़ता हो. एक हाँ अनेक का अर्थ यहाँ ये लेना है. हाँ जी। यहाँ सामान्य विशेष या अनेकांत की कुछ भी चर्चा नहीं है. हाँ एक का माने जो ईश्वर कर्तृत्ववादी ने एक ईश्वर को एक अनेक रूप माना है ना, वह ईश्वर एक सामान्य है और जो संपूर्ण विश्व की रचना है वह एक ईश्वर की ही है. तो हमने ऐसा कॉमन यानी जैसे सादृश अस्तित्व जैसा कॉमन एक कोई पदार्थ नहीं माना है ना. हाँ। सादृश अस्तित्व माने अनेक वस्तुओं में रहने वाला समान धर्म उसको सादृश अस्तित्व कहा है. लेकिन ऐसी महासत्ता हमने एक स्वीकार नहीं की है कि जो एक ही हो और वही एक ही महासत्ता सभी वस्तु में व्याप्त हो.
हम्म, ईश्वर के समान। तो ऐसा आपने माना है कि सामान्य को? नहीं। तो ये बात है। हाँ जी। वो ऐसा सामान्य नहीं होता, ये बताना है। हाँ जी। हाँ जी। चलो फिर से पढ़ता हूँ। हाँ इसलिए व्यक्ति अवस्था पर्याय विशेष से अत्यंत भिन्न, नित्य और एक अनेक वृत्ति वाला ऐसा सामान्य नहीं है। यानी सामान्य विशेष से एकांश, सामान्य जो धर्म है वह विशेष धर्म से अत्यंत भिन्न, एकांश से अत्यंत भिन्न नहीं है। जो सामान्य धर्म है वो विशेष माने पर्याय धर्म से, वो जो विशेष है, न सॉरी, जो सामान्य धर्म है वह एकांत से नित्य नहीं है। और जो वस्तु में सामान्य धर्म है वह एक अनेक वृत्ति वाला नहीं है। यानी अब इसके उल्टा माने, अगर उस सामान्य धर्म को एकांत से पर्याय से भिन्न मानो, उस सामान्य धर्म को एकांत से नित्य मानो, और उस सामान्य धर्म को एकांत से एक अनेक वृत्ति वाला मानो, तो कौन से दोष आते हैं बता रहे हैं आप। ठीक है। हाँ अब वो आगे कल बताएंगे, ठीक। थोड़ा बढ़ कर आना। हाँ हम्म। ओम। हम्म। यह मैं न्यायतात्मा विशेषात्मा अनंत धर्म संपन्न हूँ। यह मैं अनंत गुणों का पिंड हूँ। यह मैं चैतन्य रत्नाकर स्वरूपी हूँ। हम्म। सर्जन नमो अरहंताणं, नमो सिद्धाणं, नमो वीर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोके सर्वसाहु। जवानी के ज्ञान से सुझे लो कालो, सुवानी मस्तकनु सुलोभित हुलो। देव भजो अरहंत नित, गुरु थयो निर्घ्न, दया धर्म पालो सदा यही भक्ति। 12 दिनानि। जय जिनेंद्र। जय पंडितजी. हाँ जे आपण आता सोन्याचं घेतलं की एक त्याचं पर्याय सकट ते सोनं नष्ट होऊन दुसरी दुसरी पर्याय येते, तर ह्याला आपण व्यंजन पर्याय किंवा द्रव्य पर्याय असं म्हणू शकतो का? हा म्हणा की, समजून घ्यायला आता कसं आहे, ते आकाराच्या अपेक्षेने आपण चर्चा करतोय ना, हम्म. म्हणून आपल्याला तुम्हाला तसं म्हणायला काय अडचण नाही, व्यंजन पर्याय म्हणा किंवा, कारण व्यंजन पर्यायाची पण दोन भेद घेतलेले आहेत त्यांनी, स्वभाव व्यंजन विभाव. हा हा. उभा व्यंजन. आणि द्रव्य पर्याय. प्रत्येक वेळेस आकारवालीच घेतली असं नाही आहे. बरोबर. वर्णिजींनी त्यांच्या द्रव्य संग्रहाची प्रश्नोत्तरी टीका आहे ना, हम्म. त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. द्रव्य पर्याय, गुण पर्याय, व्यंजन पर्याय, अर्थ पर्याय पर्यायच.
हम्म. ते वाचून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा भाव समजेल. पण आता इथं प्रकरणानुसार एक सामान्य आपल्याला हम्म. चर्चा करायची म्हणजे आकाराशिवाय आपल्याला लवकर कुठल्याही पर्यायाचा उत्पाद वेळ समजत नाही म्हणून आकार अपेक्षेने घेतोय. इथं काय आकार घ्यायला पाहिजे असं काय नाही आहे प्रत्येक वेळेस. कारण गुण पर्याय जे आहेत त्या गुण पर्यायाचं परिणाम आहे ना, त्याच्यामध्ये पण सामान्याच्या अर्थक्रिया आहेच ना. म्हणजे असं काय आकाराच्या अपेक्षेने नाही, पण आकार आपल्या आपल्या स्थूल दृष्टीने तो पकडीत येतो म्हणून आपण आकाराच्या अपेक्षेने तो नित्य अर्थक्रियेचा विषय समजून घेतोय. आणि व्यंजन म्हणजे प्रत्येक वेळेस आकार म्हणजे आकार घ्यायला पाहिजे असं नाही ना, म्हणजे आकार आकार नाही असं पण एक मत ऐकलं होतं हो, पंडितजींकडनं. म्हणजे त्याच्यात आलेलं आहे. हम्म. हम्म, ठीक आहे. हम्म. जय जिनेंद्र. जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र सगळ्यांना. हम्म.